म्हटलं तेच. आणि श्रीकांत शिंदेंचा रोल मोठा आहे आणि खासदारांचा आकडा वाढला की नॅचरली सत्तेतला वाटा सुद्धा वाढतो. तर येणाऱ्या काळात श्रीकांत शिंदे हे आम्हाला केंद्राच्या कॅबिनेटमध्ये दिसणार आहेत का? मी एक पूर्वीचा अनुभव मुद्दाम जाहीरपणाने इथं सांगतो की ज्यावेळी 7 खासदारांमध्ये मंत्री करायची वेळ आली त्यावेळी सगळ्यांनी शिंदे साहेबांना खासदारांनी सांगितलं की श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्री करा. पण श्रीकांत शिंदेनी असं सांगितलं, साहेबांशी चर्चा करून, आणि साहेबांनी असं सांगितलं की श्रीकांत शिंदे हे माझे चिरंजीव म्हणून जर केंद्रीय मंत्री होणार असतील आणि त्याचं परत हेच प्रेस कॉन्फरन्स घेणारे भाऊ करणार असतील तर जो सच्चा शिवसैनिक आहे, जो सिनियर शिवसैनिक आहे, त्याला साहेबांनी त्या ठिकाणी मंत्री केलं. परंतु माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की श्रीकांत शिंदे साहेब हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांनी मंत्री बनायचं नाही असा पण काही नियम नाही. आज त्यांनी स्वतःचं अस्तित्व केंद्रामध्ये देखील निर्माण केलंय. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, मी मध्ये एकदा त्यांना फोन केला होता तेव्हा ते अमेरिकेमध्ये होते आणि मला माहित नव्हतं ते अमेरिकेमध्ये गेले. तर मी त्यांना विचारलं, अमेरिकेमध्ये फिरायला गेलाय का? ते म्हणाले नाही, मी 8 दिवसाचा कोर्स करतोय. राजकीय दृष्ट्या भविष्यामधले डिसिजन कसे घ्यायचे, भविष्यामधलं आपलं विजन काय असलं पाहिजे, आपली अम्बिशन काय असली पाहिजे, म्हणजे पॉलिटिकली नाही, डेव्हलपमेंटची, ह्या दृष्टीनं जो कोर्स आहे अमेरिकेमध्ये तो मी करतोय. आता मला सांगा, हे अप्रिशिएट केलं पाहिजे. मग अशा दृष्टीनं सगळा अभ्यास करून ज्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून सुद्धा मार्क्स दिले, अशी व्यक्ती जर बनणार असेल तर त्यातला असा क्रायटेरिया लावण्यात काही अर्थ नाही की ते एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव आहेत. नाही, असा तर क्रायटेरिया लावलाच नाही. एक वाटा वाढला सत्तेत की एखाद्या पक्षाला अजून स्थान मिळतं, म्हणजे ज्यांचे जास्त खासदार त्यांना जास्त जागा. त्यामुळे आता तुमचा एवढा मोठा वाटा जर 6 वाढणार असेल तर त्याचं रिफ्लेक्शन नक्कीच मागणी करू ना, नक्कीच. कारण शेवटी वाटा वाढलेला आहे. एखादं जादा केंद्रातलं मंत्रीपद पाहिजे ही विनंती स्वतः साहेब किंवा आम्ही जाऊन अमित शाह साहेबांना करू किंवा आमचा आता सत्तेमध्ये वाटा वाढलेला आहे, आम्हाला एखादं मंत्रीपद जादा द्या. त्या 2022च्या काही चुका तेव्हा तुम्हाला वाटल्या असतील त्या आत्ताच्या खेपेला टाळल्या असं काही आहे का? त्याच्यातलं एकच गोष्ट मला असं वाटते, म्हणजे मी कोणाशी चर्चा केली नाही, पण मला अशी वाटते की सगळ्या खासदारांनी मोबाईल चालू ठेवले. अच्छा. आणि त्यामुळे तो जो काही प्लॅन होता की आम्ही येतोय बैठकीला, असं जे फोनवर संभाषण झाले, तर ते कोण कोणाची मजा घेत होतं? नाही, मजा मी म्हणणार नाही, परंतु समोरच्यांना देखील थोडंफार रिअलाइज व्हायला पाहिजे होतं की जेव्हा कायदेशीर बाबी आम्ही तपासून घेतो म्हणून काही कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून हे मुद्दे मांडतात, तर समोरच्या लोकांनी देखील कायदेशीर सल्ला घेतलेला आहे, समोरच्या लोकांनी देखील कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे. आणि म्हणून सगळं ठरलेलं कुठं होतं आणि आपल्याला कुठं बघायचं होतं. काल जी युबीटीची मिटिंग झाली, या युबीटीच्या मिटिंगला हे 6 खासदार गैरहजर होते. त्याच्यामुळं ते तर गैरहजर होतेच, आणि त्याच्या अगोदर मला 2-3 दिवसापूर्वी असं वाटतं की युबीटीच्या एका खासदार महोदयांनी एक पत्र पण दिलं होतं की 6 जणांचा गट आपण तयार करू नये, 6 जणांच्या गटाला आपण मान्यता देऊ नये, 6 जणांच्या गटाचा आपण निर्णय घेऊ नये. याचा अर्थ मिटिंग लावण्याच्या अगोदरच तुम्हाला माहिती होतं की 6 खासदार काहीतरी करणार आहेत. मग हा अनरेस्ट कशामुळे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता त्यांनी. आज त्यांच्यावर वाटेल त्या थरला जाऊन टीका करणं. म्हणून मगाशी देखील मी एक वाक्य बोललो की त्यांनी असं काही, ठीक आहे, ज्या मॅन्डेटमध्ये ते निवडून आले त्या मतदारसंघाचा विचार केला पाहिजे याबद्दल मी म्हणतच नाही, पण लोकशाहीतला एक भाग म्हणून किंवा संविधानातला एक भाग म्हणून त्यांनी जो निर्णय घेतलाय तर त्यांना एवढ्या शिव्या कशाला घालायच्या. त्याच्यामुळं गुवाहाटीचं जे ऑपरेशन होतं ते तर मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात मोठं होतं. आणि हे 6 लोकांचं जे होतं ते त्यांनी स्वतःहून त्यांना वाटलं की बाबा आपल्याला आता असं केलं पाहिजे म्हणून केलेलं हे, म्हणजे आम्ही केलेलं ऑपरेशन नाही, तर त्यांनी स्वतःहून घेतलेला निर्णय असेल. तर आता अजून एक चर्चा सतत तुमच्याच मंत्र्यांकडनं, आमदारांकडनं ऐकायला मिळते, ती म्हणजे नुसती चर्चाच नाही तर मी तर म्हणेन मागणी पण आहे की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा. नाही, याच्यामध्ये हे कुठंतरी सगळं त्या दृष्टीने सुरू आहे का? नाही, मी याच्याकडे बघताना अगदी प्रामाणिकपणानं सांगतो की आज मी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतो. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करतात, किंवा अजित पवार साहेबांच्या आज पक्षाचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतात. हे 100% खरं असतं की मला असं वाटतं की माझ्या नेत्याला सर्वोच्च पद मिळालं पाहिजे, ते मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ह्याच्यामध्ये म्हणजे अविश्वास दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. दुसरं, देवेंद्रजींच्या भारतीय जनता पार्टीचे लोक हेच म्हणणार की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजेत किंवा उच्च पदावर जाऊन बसले पाहिजेत.
तसं सुनेत्राबाईंच्या राष्ट्रवादीचे तेच म्हणणार की त्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची आणि त्या पक्षामध्ये काम करणाऱ्या नेत्यांची भावना असते. परंतु प्रॅक्टिकली जे काय सीट निवडून देतात, प्रॅक्टिकली जे काय सीट निवडून आलेले आहेत, म्हणूनच शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळेच देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे सगळा जो खेळ आहे तो आकड्यावर आहे. परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आपला नेता हा सर्वोच्च पदावर बसला पाहिजे ही भावना